ओल्या बोंबलाचं कालवण बनवताना ते इतकं स्वादिष्ट बनवावं की त्यासोबत खाताना 2 नाहीतर 4 चपात्या तर सहज संपाव्यात। तुम्ही हे ओले बोंबील फ्राय करून खाल्ले असतीलच, पण मी आजच्या या रेसिपीमध्ये या ओल्या बोंबलाचं कालवण बनवणार आहे। नमस्कार, छान छान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत। रेसिपी म्हटली की त्यासोबत येतो नाविन्यासोबत जेवणाचा आस्वाद आणि जिभेवर रुळणारी चव। तर आजच्या या रेसिपीमध्ये मी ओल्या बोंबलाचं कालवण बनवणार आहे। नक्कीच साधी, सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला आवडेल। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। आज आम्ही बोंबलाचे कालवण बनवणार आहोत। तर हे कालवण बनवण्यासाठी हे साधारण 2 वाटे बोंबील आम्ही घेतलेले आहेत। बोंबील हे वाट्यावरती मिळतात। तर हे बोंबील घेताना हे चांगले असे लालसर बघून घ्यायचे, पण हे बघून घेताना जास्त मऊ झालेले बोंबील सुद्धा घेऊ नये। तर याच बोंबलाचं आज आम्ही कालवण बनवणार आहोत। तसे हे बोंबील तळून सुद्धा घेतात, तसे सुद्धा ते खूप छान लागतात। तर ही प्रोसेस कशी आहे ती तुम्ही आता या रेसिपीमध्ये बघालच। तर आता हे जे बोंबील आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत। स्वच्छ हे बोंबील साफ करून त्याचे जे काटे वगैरे होते ते काढून टाकलेले आहेत आणि आता ते धुवून घेणार आहोत। या प्रकारे बोंबील स्वच्छ धुवून घेतले। आता हे बोंबील आम्ही थोडा वेळ मॅरिनेटसाठी ठेवणार आहोत। तर या मॅरिनेशनसाठी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। मॅरिनेशन हे ऑप्शनल आहे। या मसाल्यांसोबत आणखी एक मसाला मी टाकणार आहे, तो छान लागतो, गरम मसाला आहे। तुम्ही मच्छी मसाला सुद्धा वापरू शकता। आता हे बोंबील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि निदान 10 मिनिटांसाठी तरी आता हे बोंबील मॅरिनेशनसाठी ठेवायचे आहेत। हे बोंबील मॅरिनेशन होईपर्यंत आता आम्ही वाटणाची तयारी करणार आहे। बोंबलावरती झाकण ठेवून हे बोंबील मी बाजूला ठेवून देणार आहे आणि वाटणाची तयारी करणार आहे। वाटणाच्या साहित्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यासोबत ही चिंच आहे, ही चिंच भिजत ठेवली होती। या चिंचेचं आपण कोळ बनवणार आहोत। कोळ म्हणजे चिंचेचा रस, आणि ही चिंच घेतलेली आहे म्हणून हा जो टोमॅटो आहे तो आम्ही एकच घेतलेला आहे। जर ही चिंच घेतली नसती तर आंबटपणासाठी म्हणून 2 टोमॅटो आम्ही घेतले असते। तर हे सगळं जे साहित्य आहे ते आता बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि हे जे कोळ आहे हे चिंचेचं कोळ किंवा चिंचेचं पाणी हे वेगळं ठेवणार आहोत। आता मिक्सरमध्ये एवढं आम्ही वाटून घेणार आहोत। टोमॅटो नंतर वाटणार आहोत। आता हे जे टोमॅटो आहेत ते सुद्धा वाटून घ्यायचे आहेत। टोमॅटो नंतर वाटलेले आहेत कारण ते वाटणामध्ये वरती येतात। या प्रकारे अगदी बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे। हे जे वाटण होतं पूर्वी पाटा आणि वरवंट्यावरती वाटलं जायचं, तर आता मिक्सर आले। तर आता सध्या मिक्सरमध्येच आपण वाटतोय। वाटण्यासारखंच हे चिंचेचं कोळ सुद्धा तयार करून घेतलं, म्हणजे चिंचेचा जो रस आहे
तो सुद्धा तयार करून घेतलेला आहे। याच्यामधून जो चिंचेचा चोथा आहे तो काढून टाकलेला आहे। आता भाजीची तयारी करूया। कढई गरम झालेली आहे। कढईमध्ये अंदाजानुसार तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यावर फोडणीसाठी लसूण टाकणार आहोत। त्यानंतर आता गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे। तर आता या भाजीमध्ये फोडणी द्यायची आहे। तर फोडणीसाठी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्यासोबतच हे जे वाटण होतं ते एकत्र टाकणार आहोत। तर ही जी लाल मिरचीची जी फोडणी आहे ही फोडणी देताना गॅस मंद आचेवर ठेवायचा असतो, नाहीतर जे तिखट आहे ते जळून जातं। वाटण थोडंसं परतून घ्यायचं आहे। छानपैकी फोडणी या वाटणाला बसलेली आहे। आता या वाटणाला तेल सुटायला लागलंय। आता हे जे बोंबील आहेत ते मी टाकून घेणार आहे। बोंबील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता या वाटणामध्ये जे बोंबील आम्ही परतले होते त्या बोंबलामध्ये आता पाणी टाकणार आहोत। थोडंसं रश्श्याचं हे कालवण आम्ही बनवणार आहोत। आता या कालवणाला एक उकळी येऊ द्यायची आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये दिलेल्या फोडणीमुळे या भाजीवरती आता एक तवंग यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तेलामध्ये जी फोडणी आम्ही दिली होती तर तुम्ही सुद्धा या प्रकारे एकदा तरी ही फोडणी देऊन बघा। आता या भाजीला उकळ येऊ देण्यासाठी मी झाकण ठेवणार आहे। भाजीला आता एक उकळ आलेली आहे, उघडून बघूया। बोंबील हा मासा आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये जास्त आढळणारा मासा आहे। हे बोंबील सुकवून 12ही महिने खाल्ले जातात। सुक्या बोंबलाची भाजी ती सुद्धा अगदी स्वादिष्ट लागते। तर आता या बोंबलाच्या भाजीमध्ये मी हे जे चिंचेचं कोळ आहे ते मी टाकणार आहे। या चिंचेच्या कोळाला ऑप्शनल म्हणून तुम्ही आगळ सुद्धा टाकू शकता। ज्यावेळी हे आगळ सुद्धा तुम्ही या माशांच्या भाज्यांमध्ये वापरतात त्यावेळी ती सुद्धा भाजी त्या आगळने खूप स्वादिष्ट लागते। तर आता चिंचेचं कोळ मी टाकणार आहे। भाजीला आता एक उकळ आलेली आहे। आता हे झाकण उघडून बघूया। वाह, छान उकळ आलेली आहे। आता ही उकळ आल्यावरती आपल्याला चिंचेचं कोळ टाकायचं आहे। अंदाजानुसार हे चिंचेचं कोळ आम्ही टाकलेलं आहे। चिंचेचं कोळ टाकल्यावर या भाजीमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चिंचेचं कोळ टाकल्यावर ही भाजी जास्त ढवळायची नसते। त्याचं कारण असं की हे बोंबील नाजूक असतात, ते लवकर तुटू शकतात, त्यामुळे या बोंबलांचा चुरा होतो।
तर आता ही भाजी अगदी 5 मिनिटं मी थोडीशी झाकून ठेवणार आहे. बोंबील आता शिजलेले आहेत. गॅस आता बंद करायचा आहे. पाच ते 10 मिनिटांमध्ये हे बोंबलाचं कालवण तयार होतं. बोंबलाची ही भाजी तयार आहे. आता यावर सजावटीसाठी म्हणून मी कोथिंबीर टाकणार आहे. वा, किती छान आणि स्वादिष्ट ही बोंबलाची भाजी दिसते. तर भाजी पाहून आता मला खूप भूक लागलेली आहे. ही भाजी आता मी पटापट खाऊन पाहणार आहे. ओल्या बोंबलाचं हे कालवण बनवायला जास्त वेळ लागत नाही. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सुद्धा ही भाजी अगदी स्वादिष्ट तयार होते. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी एकदा तरी नक्की बनवून पहा. कशी होते ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात रहा, खुश रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.